नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कूल हिस्ट्री ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण इयत्ता 10वीचा राज्यशास्त्राचा पाठ क्रमांक 2 बघणार आहोत. पाठाचं नाव आहे निवडणूक प्रक्रिया. कुठल्याही पाठाची सुरुवात आपण शीर्षक समजून घेण्यापासून करतो, म्हणजेच पाठाचं नाव समजून घेण्यापासून करतो. या पाठाची सुरुवात आपण तशीच करूयात. मित्रांनो, निवडणूक प्रक्रिया या पाठामध्ये आपल्या देशामध्ये होणारी निवडणूक प्रक्रिया ही कोणासाठी राबवली जाते, ती कशी राबवली जाते, ती राबवण्यासाठी एखादी संविधानिक व्यवस्था घटनेने निर्माण केलेली आहे काय, असल्यास त्या व्यवस्थेचे हक्क अधिकार कोणते आणि आजवरच्या झालेल्या निवडणुकांमध्ये कशा पद्धतीची कामगिरी राहिलेली आहे, या सर्व गोष्टींचा आढावा आपण निवडणूक प्रक्रिया या पाठामधून घेणार आहोत. चला तर मग पाठाला आपण सुरुवात करूयात. तुमच्याकडे पुस्तक असेल तर पान नंबर 75 तुम्ही काढू शकता, अथवा स्क्रीनवर तुम्हाला आपलं पाठ्यपुस्तकाचं ते पान 75 पान आपल्याला दिसतंच आहे. चला तर मग पाठाला सुरुवात करूयात. बघा मित्रांनो, मी थोडासा जो भाग मी शिकवणार आहे तो थोडा इन्लार्ज करून घेतो आहे. मित्रांनो, मगाशी सांगितल्याप्रमाणे 15 ऑगस्ट 1947ला आपला देश स्वतंत्र झाला आणि आपण संसदीय लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला. संसदीय लोकशाही शासन पद्धतीचा हा जो काही स्वीकार आपण केला, याची पार्श्वभूमी जर आपण थोडी बघितलीत तर असं आपल्या लक्षात येईल की या लोकशाही व्यवस्थेचा थोडासा परिचय आपल्याला ब्रिटिश काळामध्ये झालेला होता आणि म्हणून याच व्यवस्थेचा आपण स्वीकार त्या ठिकाणी केला. मित्रांनो, संसदीय शासन पद्धती म्हटलं की तिलाच दुसऱ्या भाषेमध्ये प्रातिनिधिक लोकशाही असं म्हणतात. प्रातिनिधिक लोकशाही म्हणजेच तुमचे आमचे प्रतिनिधी निवडून जनतेच्या वतीनं कारभार पाहतात, म्हणजे प्रतिनिधी या देशाचा कारभार चालवतात. हे प्रतिनिधी आम्ही निवडून दिलेले असतात, त्यांना लोकप्रतिनिधी किंवा जनप्रतिनिधी असं म्हणतात. हे जे लोकप्रतिनिधी आहेत यांचा थोडक्यात आढावा पहिल्या धड्यामध्ये राज्यशास्त्राच्या मी घेतलेला होता. संसदेमध्ये आपले जे आपण लोकप्रतिनिधी निवडून पाठवतो त्यांना आपण खासदार म्हणतो. राज्यांच्या विधानसभांमध्ये जे आपण आपले लोकप्रतिनिधी निवडून पाठवतो त्यांना आपण आमदार असं म्हणतो. तर शहरी भागांमधल्या महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायता, कॉन्टोन्मेंट बोर्ड इथे आपण जे आपले प्रतिनिधी निवडून पाठवतो त्यांना आपण नगरसेवक असं म्हणतो. तर ग्रामीण भागातल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीत इथे जे आपण आपले सदस्य किंवा आपले लोकप्रतिनिधी निवडून पाठवतो त्यांना आपण सदस्य असं म्हणतो, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य. तर ग्रामपंचायतीत आपण आपले जे प्रतिनिधी निवडून पाठवतो त्यांना पंच असं म्हणतात. मग मित्रांनो, हे जे काही आमचे प्रतिनिधी आहेत, आमचे लोकप्रतिनिधी आहेत, जे देशाच्या सर्वोच्च सभागृहापासून तर गावखेड्यातल्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये बसून तुमच्या आमच्या वतीनं कारभार पाहतात, हे लोकप्रतिनिधी निवडणुकीच्या माध्यमातून निवडून येतात. म्हणजे एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, वन थिंग इज व्हेरी मच क्लिअर, की लोकशाही व्यवस्थेत निवडणुका या अपरिहार्य आहेत. म्हणजे लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणूक प्रक्रियेला अत्यंत महत्त्वाचं स्थान हे आहे, कारण निवडणुकीच्याच माध्यमातून आम्ही आमचे लोकप्रतिनिधी निवडत असतो. आणि म्हणूनच या ज्या काही निवडणुका होतात, ह्या निवडणुका शांततेच्या मार्गाने होणारं सत्तांतर असतं. म्हणजे एक पक्षाची सत्ता जाते आणि शांततेच्या मार्गाने दुसरा पक्ष हा सत्तेच्या मार्गाने येतो किंवा सत्ताधीश होतो. एवढंच नाही तर वेगवेगळ्या पक्षांना राज्यकारभाराची संधी ही त्या ठिकाणी मिळत असते. मित्रांनो, आपण जे प्रतिनिधी निवडून देत असतो ते कार्यक्षम असले पाहिजे, ते प्रामाणिक असले पाहिजेत, ते विश्वासू असले पाहिजेत, जनमताची कदर करणारे असले पाहिजेत, अशी आपली एक भावना असते आणि आपण अशाच लोकांना निवडून देखील देत असतो. अर्थातच आपल्याला जे लोक निवडून द्यायचे आहेत, वर उल्लेख केलेले जे गुण ज्यांच्या अंगी आहेत असे जे लोक आपल्याला निवडून द्यायचे आहेत, अशा लोकांना निवडण्यासाठी म्हणून एक खुली निवडणूक प्रक्रिया न्याय्य वातावरणात, विश्वासार्हच्या वातावरणामध्ये, म्हणजे ज्याला इंग्रजीत आपल्याला ट्रान्सपरन्सी म्हणता येईल, अशा वातावरणामध्ये ही निवडणूक प्रक्रिया राबवली जाते. आणि ही निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी म्हणून संविधानानं भारतीय निवडणूक आयोगाची नेमणूक किंवा निर्मिती ही केलेली आहे. म्हणजे भारतीय निवडणूक आयोग हा एक स्वतंत्र स्वायत्त संस्था आहे. म्हणजे ही एक स्वायत्त संस्था आहे, संविधानानं निर्माण केलेली. मित्रांनो, भारताचा निवडणूक आयोग जो आहे हा संपूर्ण भारताचं निवडणुकीचं कामकाज त्या ठिकाणी बघत असतो.
तर आपल्या देशात जे 28 घटक राज्य आहेत, या 28 घटक राज्यांमध्ये देखील त्या ठिकाणी राज्य निवडणूक आयोग असतात आणि त्या ठिकाणच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी ही राज्य निवडणूक आयोगांची असते. मित्रांनो, थोडक्यात काय तर देशात ज्या निवडणुका होतात त्या संपूर्णपणे कंडक्ट करण्याचं काम, त्या संपूर्णपणे शांततेच्या मार्गाने सुव्यवस्थित पद्धतीने होण्याचं काम किंवा जबाबदारी ही भारताच्या मुख्य निवडणूक आयोगाकडे असते. आणि मग मुख्य निवडणूक आयोग ही ज्या राज्यांमध्ये निवडणुका असतील, मग त्या विधानसभेच्या निवडणुका असतील, त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, त्या पंचायत समितीच्या निवडणुका असतील वा त्या महानगरपालिकांच्या निवडणुका असतील, ह्या निवडणुका घेण्याची जबाबदारी त्या राज्याच्या राज्य निवडणूक आयोगावर टाकतो. त्या राज्याचा राज्य निवडणूक आयुक्त हा त्या जिल्ह्याची जबाबदारी ही त्या ठिकाणी त्या जिल्ह्याचा जो डिस्ट्रिक्ट कलेक्टर असतो, जो IAS असतो, जो UPSC पासून कलेक्टर झालेला असतो, त्याच्याकडे त्या ठिकाणी देतो आणि मग तो त्या ठिकाणी मुख्य निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधी म्हणून त्या जिल्ह्याचं निवडणुकीचं सगळं कामकाज सांभाळतो. मित्रांनो, निवडणुकांच्या तारखा घोषित झाल्यापासून तर निवडणुकांचे निकाल जाहीर करेपर्यंतच्या सर्व निवडणूक प्रक्रिया या निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन आणि नियंत्रणाखाली चालत असतात. म्हणजे जिल्हाधिकारी हा जरी जिल्ह्यात होणाऱ्या निवडणुकीचा प्रमुख असला तरीही त्याला कोणाच्या ऑर्डर फॉलो करावं लागतात तर निवडणूक आयोगाचं मार्गदर्शन त्याला घ्यावं लागतं. त्या निवडणूक आयोगाच्या नियंत्रणाखाली तो त्या ठिकाणी काम करत असतो. आणि म्हणून एका मोठ्या आणि व्यापक लोकशाही प्रक्रियेचा निवडणूक प्रक्रिया हा एक अविभाज्य भाग आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. मित्रांनो, आता या पाठामध्ये आपल्याला या निवडणूक आयोगाची रचना, कार्य, त्याची भूमिका ह्या सर्व गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. आता इथे निवडणूक आयोग म्हणून एक मुद्दा आलेला आहे. मी तो थोडासा इन्लार्ज करून तुम्हाला त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा, निवडणूक आयोग. बघा मित्रांनो, निवडणूक प्रक्रियेची जी केंद्रस्थानी भारताचा निवडणूक आयोग आहे. म्हणजे संविधानानं निर्माण केलेला निवडणूक आयोग हा निवडणूक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी असतो. भारताच्या घटनेचं कलम 324 जे आहे, आर्टिकल 324, याने या स्वायत्त यंत्रणेची नेमणूक केलेली आहे किंवा निर्मिती केलेली आहे. पाठाच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला हे सांगितलं की भारतीय संविधानानं अर्थात भारतीय कॉन्स्टिट्यूशननं, भारतीय राज्यघटनेनं कलम 324नुसार या स्वायत्त यंत्रणेची निर्मिती केलेली आहे. आता हे जे काही मुख्य म्हणजे निवडणूक आयोग जो आहे याची जी रचना आहे ती आपण समजून घेऊयात. बघा मित्रांनो, यामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त असतो आणि अन्य 2 निवडणूक आयुक्त असतात. आता हे जे काही तिघं आहेत हे तिघं मिळून संपूर्ण निवडणूक आयोगाचा कारभार त्या ठिकाणी पाहत असतात. आता हे जे काही निवडणूक आयुक्त असतात यांची नेमणूक हे राष्ट्रपती त्या ठिकाणी करत असतात. आता हे जे काही लोक निवडले जातात हे कोण असतात तर मित्रांनो, UPSC पासून जे लोक त्या ठिकाणी म्हणजे IAS कॅडर प्राप्त करतात, ज्यांना मोठ्या प्रमाणावर प्रशासनाचा अनुभव असतो, जे राज्यांच्या सचिवालयांमध्ये किंवा देशाच्या ज्याला आपल्याला म्हणता येईल देशाचं जे सचिवालय किंवा देशाचा कारभार जिथून चालतो, मग ते वेगवेगळी खाती असतात. मग ते संरक्षण खात्याचं डिपार्टमेंट असू शकेल, अर्थ मंत्रालयाचं असू शकेल, गृह मंत्रालयाचं असू शकेल. या सर्व खात्यांमधून काम करणारे जे ब्युरोक्रेट्स असतात, जे प्रशासकीय अधिकारी असतात, त्यातले जे सिनियर अधिकारी असतात, अभ्यासू हुशार अधिकारी असतात, त्यातून एकाची निवडणूक आयुक्त म्हणून राष्ट्रपती नेमणूक करतात, तर इतर दोघांची निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक केली जाते. म्हणजे तिघंजण निवडले जातात राष्ट्रपतींच्या माध्यमातून, म्हणजे नेमणूक केली जाते. त्यातला एक मुख्य निवडणूक आयुक्त असतो आणि 2 जण हे निवडणूक आयुक्त असतात. म्हणजे एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर 2 हे निवडणूक आयुक्त म्हणून त्या ठिकाणी काम पाहतात. आणि ह्या तिघांच्या माध्यमातून भारतामधील निवडणूक आयोगाचं कामकाज हे त्या ठिकाणी चालत असतं. आता हा जो काही निवडणूक आयोग आहे, इतक्यात मी सांगितल्याप्रमाणे हा भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून निर्माण केली गेलेली ही एक स्वायत्त यंत्रणा आहे. आणि त्यामुळे या स्वायत्त यंत्रणेचे स्वातंत्र्य जपलं जावं, त्याला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असावं, त्याच्यावर कुठल्याही राजकीय पक्षाचं
वा त्याच्यावर देशाचा राष्ट्रपती, पंतप्रधान या कोणाचं नियंत्रण असू नये, त्याच्यावर कुठल्याही राजकीय पक्षाने वा देशाच्या कुठल्याही मोठ्या म्हणजे पंतप्रधान, राष्ट्रपतींसारख्या लोकांकडून कुठलाही दबाव येऊ नये, यासाठी म्हणून त्या ठिकाणी हे जे काही मुख्य निवडणूक आयुक्त असतात यांना काही गोष्टींचं संरक्षण देण्यात आलेलं आहे, त्यांना काही महत्त्वाचे हक्क अधिकार देण्यात आलेले आहेत. बघा, हे अत्यंत महत्त्वाचं पद आहे संविधानानं निर्माण केलेलं, आणि म्हणून त्याला काय महत्त्वाचे अधिकार दिलेले आहेत ते बघा. तर मुख्य निवडणूक आयुक्त जे असतात त्यांची राष्ट्रपती नेमणूक करतात, हे तर आपण बघितलंच. पण निवडणूक आयोगाचे स्वातंत्र्य जपले जावे म्हणून हे जे मुख्य निवडणूक आयुक्त असतात यांना सहजासहजी एखाद्या राजकीय कारणावरून पदभ्रष्ट करता येत नाही. ओके, म्हणजे एवढंच नाही तर निवडणूक आयोगाच्या खर्चासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद ही देखील भारत सरकारला करावी लागते, किंबहुना संविधानानं तशी तरतूद करून ठेवलेली आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे, आपण समजून घेतलं पाहिजे. बघा, ह्या मुद्द्याला अनुसरून मला हे सांगावं असं वाटतं की भारताचे जे राष्ट्रपती आहेत, जो भारताचा प्रथम नागरिक समजला जातो, जो भारताचा सरसेनापती आहे, असा जो प्रमुख आमच्या भारताचा राष्ट्रपती आहे, याला देखील पदावरून सहजासहजी काढता येत नाही. ही सगळी संविधानिक पदं आहेत मित्रांनो. राष्ट्रपतीला पदावरून काढायचं असेल तर त्याच्यासाठी त्या ठिकाणी इम्पिचमेंट मोशन नावाची एक संविधानिक व्यवस्था आहे, आणि तिचा वापर करून त्या ठिकाणी राष्ट्रपतीला काढलं जात असतं. मित्रांनो, राष्ट्रपतीला काढण्यासाठी म्हणून ही जी काही व्यवस्था किंवा ही जी काही पद्धती वापरली जाते, तशाच पद्धतीने देशाचं जे सर्वोच्च न्यायालयांचे न्यायाधीश असतात, उच्च न्यायालयांचे न्यायाधीश असतात, त्यांच्यासाठी देखील विशिष्ट पद्धतीच्या घटनात्मक पद्धतीचा वापर हा त्या ठिकाणी केला जात असतो. तसंच आपल्या जे निवडणूक आयुक्त आहेत यांना देखील कुठल्याही क्षुल्लक कारणावरून सहजासहजी काढता येत नाहीत. कारण शेवटी हे राजकारण आहे. निवडणुका हा राजकारणाचा एक भाग, म्हणजे निवडणूक आयोग हा राजकारण्यांचा संबंधित असलेल्या व्यवस्थेचा एक भाग आहे. त्यामुळे त्यांच्यावर काही राजकीय पक्ष साहजिक आहे की आरोप करू शकतात. आपल्या देशामध्ये लोकशाही आहे, आणि म्हणून कुठल्याही राजकीय पक्षाने आरोप केला म्हणून त्यांना सहजासहजी पदावरून काढून टाकलं. पदभ्रष्ट करणे म्हणजे काढून टाकणे असं होत नाही. निवडणूक आयोगासाठी स्वतंत्र खर्चाची त्या ठिकाणी जी काही काय म्हणता येईल त्याला तरतूद जी आहे ती संविधानानं करून ठेवलेली आहे. हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता तुमच्या पान नंबर 75वर इकडे 2 चौकटी आलेल्या आहेत. पहिले आपण डाव्या बाजूच्या चौकटीकडे जाऊयात. ही जी काही डाव्या बाजूची चौकट आहे, या चौकटीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे, माहीत आहे का तुम्हाला, आणि प्रतिनिधित्व म्हणजे काय हे त्या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे. मित्रांनो, आपण असं पाहिलं की जुन्या काळामध्ये रोमन संस्कृतीमध्ये, म्हणजे ग्रीक, अथेन्स ही जी काही ग्रीक साम्राज्याचे भाग होते, अथेन्समध्ये प्रत्यक्ष लोकशाही होती असं म्हणतात, आणि तिथे लोक प्रत्यक्ष एकत्र यायचे आणि आपले म्हणजे राज्यकारभारात सहभागी व्हायचे, निर्णय घ्यायचे. परंतु अलीकडच्या काळामध्ये लोकांकडे आता वेळेचा अभाव झालेला आहे, लोकसंख्या प्रचंड वाढलेली आहे, प्रत्येकाचे वेगवेगळ्या अडचणी आहेत, आणि अशा सगळ्या याच्यातून एका ठिकाणी लोकांना निर्णय घेण्यासाठी एकत्र येता येणं जमणं कठीण आहे. आणि म्हणून आपण आपले प्रतिनिधी निवडून पाठवत असतो, आणि आपल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून आपण आपला कारभार हा पाहत असतो. 2 उदाहरणं मला सांगायला आवडतील. पहिलं उदाहरण आहे, आपण आपल्या देशाचा कारभार संसदेच्या माध्यमातून चालवतो. संसदेचं एक जे गृह आहे त्याला लोकसभा असं म्हणतात. लोकसभेत एकूण 543 म्हणजे 543 एवढे खासदार आहेत. हे खासदार आपल्या देशाच्या 130 कोटी जनतेचं प्रतिनिधित्व करतात. म्हणजे 130 कोटी जनतेला एका ठिकाणी एका वेळेला जमणं शक्य नाही, आणि म्हणून त्यांचे जे मर्यादित प्रतिनिधी आहेत 543 हे त्या ठिकाणी आपण निवडणुकीच्या माध्यमातून निवडून पाठवतो, आणि आपल्या वतीनं ते देशाचा कारभार चालवतात. तुम्ही ज्या महानगरात राहता, मुंबई असेल, पुणे असेल, सोलापूर असेल, सातारा असेल, सांगली असेल, नागपूर असेल, पुणे असेल, अजून कुठे असेल, या ठिकाणी ज्या नगरपालिका किंवा नगरपरिषदा किंवा नगरपंचायता किंवा महानगरपालिका असतात, या महानगरपालिकेत या ठिकाणी आपण आपली उमेदवार निवडून पाठवत असतो. यांना आपण नगरसेवक असं म्हणतो. म्हणजे तुमच्या नगराची जी काही लोकसंख्या आहे 15 लाख, 25 लाख, 50 लाख, तेवढे सगळे लोक एका ठिकाणी जमवून निर्णय घेणं शक्य नाही. म्हणून तुमच्या वतीनं तुमचे प्रतिनिधी, मग काही ठिकाणी 150 आहे, काही ठिकाणी 200 नगरसेवक निवडले जातात लोकसंख्येच्या अनुपातात,
आणि ते तुमच्या वतीनं तुमच्या महानगराचा कारभार चालवतात. आणि म्हणून आपण जी काही शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे या व्यवस्थेला प्रातिनिधिक लोकशाही असं देखील त्या ठिकाणी म्हणतात. मित्रांनो, हे जे काही लोकप्रतिनिधी आपण निवडतो ही जनता आपले लोकप्रतिनिधी राज्यकारभार करण्यासाठी म्हणून निवडत असते. आणि ह्या प्रतिनिधींना जनतेला जबाबदार राहून जनतेच्या कल्याणाला प्राधान्य देत राज्यकारभार करणं हे अपेक्षित असतं असं आपल्याला म्हणता येईल. आता उजवीकडे असलेला माहीत आहे का तुम्हाला, हिरवी चौकट दिलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला एक चित्र दिसतं आहे. त्या व्यक्तींचं नाव आहे, त्या व्यक्तीचं नाव आहे सुकुमार सेन. कोण होते सुकुमार सेन? तर मित्रांनो, आमचं हे जे काही निवडणूक आयोग आहे या निवडणूक आयोगाची नेमणूक किंवा निर्मिती भारत स्वतंत्र झाल्यावर करण्यात आली. आणि या निवडणूक आयोगाचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत ते सुकुमार सेन यांची नेमणूक ही करण्यात आली. आता सुकुमार सेन कोण होते? तर 1921 साली म्हणजे 1921मध्ये सुकुमार सेन हे ब्रिटिशकालीन भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झालेले होते. जे ICS ते झालेले होते. आणि पुढे 1950मध्ये निवडणूक आयोगाची स्थापना झाल्यानंतर त्यांना मुख्य निवडणूक आयुक्ताचा दर्जा हा त्या ठिकाणी देण्यात आला. मित्रांनो, लक्षात घ्या, भारत 1947ला स्वतंत्र झाला, 1950ला निवडणूक आयोगाची स्थापना झाली आणि सुकुमार सेनेंची नेमणूक झाली. आज आपला देश फार प्रचंड विकासाच्या दिशेने अग्रेसर आहे. जगातील विकसनशील राष्ट्रांपैकी आपण एक आहोत. मोठा विकास होतो आहे. टाचण्यांपासून तर उपग्रहांपर्यंत आपण वस्तू तयार करतो आहोत. परंतु जेव्हा 1950 साली भारत स्वतंत्र झाला तेव्हा ही सगळी परिस्थिती होती का? तर बिलकुल पण नव्हती. आपण प्रचंड मागासलेले होतो, अविकसित होतो. आणि अशा परिस्थितीत या देशाच्या एवढ्या मोठ्या लोकसंख्येला अनुसरून किंवा या लोकसंख्येसाठी निवडणूक घेण्याचं पहिलं कठीण काम, ज्याला शिवधनुष्य पेलणं म्हणतात, ते पेलण्याचं काम सुकुमार सेन यांनी अत्यंत कौशल्यानं केलं असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. त्या काळात म्हणजे अगदी 1990पर्यंत या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की लोखंडाच्या पत्र्याच्या ज्या पेट्या होत्या त्यामध्ये आणि बॅलेट पेपरचा वापर करून म्हणजे चिठ्ठीचा वापर करून निवडणुका घेतल्या जायच्या. आणि संपूर्ण देशाची जेव्हा निवडणूक असायची त्यावेळेला लाखो पेट्या पत्र्याच्या पेट्यांची आवश्यकता असायची. मग जेव्हा सुरुवातीला पहिली निवडणूक घेतली गेली तेव्हा अनेक अडचणी असतील, त्या तुम्ही इमॅजिन करू शकता, डोळ्यासमोर आणू शकता, त्याची कल्पना करू शकता की लाखो पत्र्याच्या पेट्या लागल्या असतील, लाखो कर्मचारी लागले असतील, मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी या पेट्यांना कॅरी करण्यासाठी म्हणजे मतदान केंद्रांवर नेण्यासाठी व्यवस्था सगळी करावी लागली असेल. एवढंच नाही तर त्या काळात भारतामधील साक्षरतेचा दर हा अत्यंत कमी होता आणि त्याच्यासाठी म्हणून त्यांना एक वेगळी व्यवस्था करावी लागली असेल. आणि म्हणूनच सुरुवातीपासून तर आजपर्यंत हे जे निरीक्षर आमचे बांधव असतात त्यांना आपण कोणाला मतदान करतो आहोत हे दिसावं म्हणून पक्षाचं चिन्ह हे त्या ठिकाणी त्या बॅलेट पेपरवर छापलेलं असतं. आता अलीकडे तर उमेदवाराचा फोटो देखील त्या ठिकाणी छापण्याची जी काही प्रथा आहे ती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. 1950ला सुकुमार सेन यांची नेमणूक झाल्या 1951 रोजी पहिली निवडणूक ही त्या ठिकाणी भारताची घेतली गेली आणि अशा रीतीनं भारताची पहिली निवडणूक ही सुकुमार सेन यांच्या माध्यमातून पूर्ण झाली. मित्रांनो, अनेक निवडणूक आयुक्त होतात. एक निवडणूक आयुक्त फार प्रसिद्ध झाले होते, त्यांचं नाव होतं TN सेशन साहेब जे होते यांनी एक कार्ड आणलेलं होतं ज्याला मतदार ओळखपत्र असं म्हणतात. ह्या मतदार ओळखपत्रालाच आता लोकांनी सेशन कार्ड असं म्हणायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे तुम्ही एखादं चांगलं काम जर केलं तर ती योजना तुमच्या नावानं ओळखली जाते. ही गोष्ट देखील आमच्या भारतात होत असते, हे देखील आपण लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, आता हा जो काही निवडणूक आयोग आहे पुढच्या पानावर मी आलेलो आहे. आता डावीकडचा भाग पहिले आपण बघणार आहोत. तो भाग मी थोडासा इनलार्ज त्या ठिकाणी करून घेतो आहे. बघा, निवडणूक आयोग जो आहे हा निवडणूक आयोगाचं मुख्य कार्यालय दिल्ली इथे आहे आणि या कार्यालयाकडे स्वतःचा स्वतंत्र कर्मचारी वर्ग नाही. इतर शासकीय विभागातील जे अधिकारी असतात, कर्मचारी असतात आणि शिक्षक असतात यांना निवडणुकीच्या कामी लावून त्यांच्याकडून निवडणूक प्रक्रिया पार पाडून घेतली जाते. हे थोडंसं समजून घेण्यासारखं आहे. बघा मित्रांनो, आम्हा शिक्षकांना शासनाची नोकरी करत असताना काही शासकीय कामं ही शासनानं आम्हाला बंधनकारक केलेली आहेत आणि त्यातील एक काम आहे
निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणं. आणि म्हणून मोठ्या प्रमाणात निवडणुकीच्या कामांसाठी शिक्षकांना त्या ठिकाणी ही कामं दिली जातात आणि शिक्षकही आनंदानं ती कामं करीत असतात. पुढच्या मुद्द्याकडे मी तुम्हाला घेऊन जातो, निवडणूक आयोगाची कार्य. बघा, SSC बोर्डाच्या दृष्टीनं जर आपण तयारी करणार आहोतच, म्हणजे कारण 10वीचाच धडा आहे हा, तर त्यावेळेला आपल्याला हा महत्त्वाचा प्रश्न आहे आणि परीक्षेत हा विचारला जातो. 2 किंवा 3 गुणांसाठी हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मित्रांनो, निवडणूक आयोगाची आता आपण कार्य बघणार आहोत. तुम्ही जर बघितलं तर तुमच्या पान नंबर 76वर किंवा स्क्रीनवर तुम्हाला दिसतं आहे, तुम्हाला एकूण 5 मुद्दे हे त्या ठिकाणी दिलेले आहेत. हे 5 मुद्दे तुम्हाला पाठ करावे लागतील आणि त्याचं जे काही सविस्तर विवेचन, एक्सप्लेनेशन आहे ते समजून घ्यावं लागेल. थोडक्यात तुम्हाला ते परीक्षेत लिहावं लागेल. आता हे जे निवडणूक आयोग आहे, या निवडणूक आयोगाचं काम काय? तर एकूण 5 कामं दिलेली आहेत. मतदार याद्या तयार करणे, निवडणुकींचे वेळापत्रक तयार करून संपूर्ण कार्यक्रम ठरवणे, उमेदवारांच्या अर्जांची छाननी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे आणि निवडणुकांसंदर्भातील वाद जे आहेत हे वाद मिटवणे, हे काम निवडणूक आयोग हे करत असतं. आता ही 5 कामं आपण अत्यंत थोडक्यामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा मित्रांनो, पहिलं काम दिलेलं आहे मतदार याद्या तयार करणे. आता मतदार याद्या म्हणजे काय? तर बघा मित्रांनो, लक्षात घ्या की तुम्ही भारतीय नागरिक असला पाहिजेत आणि मतदार यादीत तुमचं नाव असलं पाहिजे, तरच तुम्हाला मतदान करता येतं. तुम्ही म्हणाल मी भारतीय नागरिक आहे पण माझं मतदार यादीत नाव नाही, मग मला मतदान करता येईल का? तर उत्तर आहे बिलकुल नाही. तुम्हाला जर मतदान करायचं असेल तर नुसतं भारतीय असून चालत नाही, तर मतदार यादीत तुमचं नाव हे असलं पाहिजे. म्हणजे बरं, नुसतं एवढंच नाही, तर मतदार यादीत कोणाचं नाव समाविष्ट केलं जातं? तर नाव समाविष्ट होण्यासाठी तुम्ही वयाची 18 वर्ष पूर्ण केलेली पाहिजेत. राज्यशास्त्राच्या पहिल्या धड्यामध्ये आपण हे समजून घेतलं होतं की सुरुवातीला संविधानामध्ये मतदानाची जी मतदान करण्यासाठी म्हणून जी पात्रतेची अट होती ती 21 वर्षांची होती, पण ती आता 18 वर्ष करण्यात आलेली आहे. राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी ते केलेलं होतं, हे मागच्या पाठात मी समजून सांगितलेलं आहे. मित्रांनो, त्यानुसार ज्या घरांमधले मुलं मुली 18 वर्षाची पूर्ण होतात त्यांची नावं ही मतदार यादीत नोंदवून घेतली जातात. तसंच ज्या घरांमध्ये निधन होऊन, अपघाती निधन होऊन किंवा एखादं म्हणजे काळानुसार किंवा वृद्धापकाळाने निधन होऊन जी माणसं मरतात, त्या लोकांची नावं मतदार यादीतून कॅन्सल केली जातात, रद्द केली जातात. मग ह्यातून मतदार याद्या या अद्ययावत केल्या जातात. निवडणुकींच्या आधी तुमच्या घरी काही BLO म्हणजे BLO हे येत असतात. हे BLO कोण असतात? तर साधारणपणे प्राथमिक शिक्षक असतात आणि यांना हे काम दिलेलं असतं. घरोघरी जाऊन मतदार याद्या त्यांना अद्ययावत करायच्या असतात. त्या एरियामध्ये त्यांना वार्ड ठरवून दिलेले असतात आणि तिथे जाऊन ही यादी त्यांना अद्ययावत करावी लागते. म्हणजे वय वर्ष 18 पूर्ण होऊन नव्यानं ज्यांचा समावेश झाला आहे त्यांची नावं ॲड करावी लागतात. तर ज्यांचं मृत्यू झालेला आहे त्यांची नावं मतदार यादीतून काढावी लागतात. बरं, हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला एक ओळखपत्र दिलं जातं, ज्याला मी मगाशीच म्हटलं की TN सेशन असताना हे कार्ड आलेलं आहे आणि त्याला सेशन कार्ड असं देखील म्हणतात. तर हे मतदान ओळखपत्र आहे किंवा इलेक्शन ID त्याला म्हणता येईल, आपल्याला इलेक्शन कार्ड म्हणता येईल. हे तुम्हाला दिलं जातं आणि तुम्ही जेव्हा वोटिंगला जाता तेव्हा तुम्हाला ते दाखवावं लागतं. अशा पद्धतीने निवडणूक आयोगाचं पहिलं काम आहे मतदार याद्या तयार करणे. आता दुसऱ्या कामाकडे आपण जाऊयात. दुसरं काम त्या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक आणि निवडणुकीचा कार्यक्रम हा त्या ठिकाणी ठरवणे किंवा तयार करणे. आता निवडणुकीचे वेळापत्रक म्हणजे काय? मित्रांनो, आजच्या तारखेला जर एखाद्या राज्याची निवडणूक झाली तर आजच्या तारखेपासून बरोबर 5 वर्षांनी, पुढील 5 वर्षांनी त्या राज्यामध्ये पुन्हा निवडणुका घेतल्या जातात. म्हणजे बरोबर 5 वर्षांनी निवडणुका घेतल्या जातात. याला काही अपवाद असतात, काही महारोग, काही रोगराई आलेली आहे, जशी आता कोरोना आलेली आहे. अनेक ठिकाणच्या निवडणुका पोस्टपोन करून पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. तर कधीकधी युद्ध होतं, कधीकधी काही नैसर्गिक आपत्ती येते आणि अशा वेळेला निवडणूक पुढे ढकलावी लागते. पण तसं जर झालं नाही तर साधारणपणे दर 5 वर्षांनी निवडणुका होत असतात. मग निवडणुकीचं वेळापत्रक तयार करून निवडणुकीचं संपूर्ण संचलन करणे, या संचालन करण्याची ही जी काही जबाबदारी आहे ती निवडणूक आयोगावर असते.
निवडणूक आयोग आणि त्यांचा जो कर्मचारी वर्ग आहे तो कुठल्या राज्यात कधी निवडणूक घ्यायची, कुठल्या तारखेपासून तर कुठल्या तारखेपर्यंत घ्यायची, म्हणजे किती दिवसाची घ्यायची, किती टप्प्यात घ्यायची, ह्या सर्व गोष्टी, त्याच्या तारखा ठरवणं, या सर्व गोष्टींचं नियोजन हे निवडणूक आयोग करत असतो. वेळापत्रक ठरवत असताना त्या ठिकाणची भौगोलिक रचना, तिथे असणाऱ्या काही वेगवेगळ्या स्वरूपाच्या काही अडचणी असतात. उदाहरणार्थ समजा जम्मू काश्मीरमध्ये निवडणुका होत असतील आणि हिवाळ्याचा जर त्या ठिकाणी मौसम असेल, ऋतू असेल, तर तिथे बर्फवृष्टी होत असते. मग ह्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. उदाहरणार्थ महाराष्ट्राचा अजून उदाहरण पाहता येईल. मागच्या वेळेला मे महिन्यात निवडणुका झालेल्या होत्या आणि विदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हीट असते, म्हणजे उन्हाळा असतो तीव्र, आणि म्हणून मग निवडणुकीच्या ज्या तारखा होत्या त्या उन्हाळ्याच्या आधी तिथे धरण्यात आलेल्या होत्या. काही ठिकाणी भरपूर पाऊस पडतो, उदाहरणार्थ चेरापुंजी वगैरे ठिकाणी, मग तिथे निवडणुकीच्या तारखा धरताना या सर्व गोष्टींचा विचार हा निवडणूक आयोगाला करावा लागतो. म्हणजे वेळापत्रक ठरवावं लागतं आणि त्याचं संपूर्ण नियोजन हे करावं लागतं. मला वाटतं 2 मुद्दे लक्षात आले असतील. तिसरा मुद्दा त्या ठिकाणी दिलेला आहे, उमेदवारांच्या अर्जांची छाननी करणे. आता उमेदवारांची अर्ज छाननी म्हणजे काय? छाननी करणे म्हणजे सॉर्टिंग करणे, म्हणजे तपासणे. कोणाचे अर्ज? तर उमेदवारांचे अर्ज. बघा, निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली की त्याच्या तारखा जाहीर होत असतात. ह्या तारखेपासून तर ह्या तारखेपर्यंत ज्यांना इच्छुक उमेदवार आहेत त्यांना निवडणुकीचे फॉर्म भरावे लागतील. ह्या तारखेपासून तर ह्या तारखेपर्यंत भरलेले फॉर्म मागे घेता येतील, म्हणजे निवडणुकीतून माघार घेता येईल. ह्या तारखेपासून तर ह्या तारखेपर्यंत निवडणूक अर्जाची सरकारकडून छाननी करण्यात येईल, म्हणजे तपासणी करण्यात येईल. ओके. आणि मग अशा पद्धतीने निवडणुकीच्या तारखा जाहीर होतात. विविध राजकीय पक्षांचे उमेदवार तसंच अपक्ष उमेदवार हे अर्ज भरतात. अर्ज भरल्यानंतर त्या ठिकाणी त्या अर्जांची छाननी म्हणजे तपासणी होते आणि मग ज्यांचे अर्ज योग्य असतील अशा उमेदवारांना निवडणूक लढवण्याची परवानगी ही निवडणूक आयोगाकडून मिळत असते. मग अशा 2 प्रकारचे उमेदवार निवडणुकीला उभे राहत असतात. एक विविध राजकीय पक्षांकडून उभे राहणारे उमेदवार, आणि म्हणजे जसे काही राष्ट्रीय पक्ष आहेत आणि काही राज्यस्तरीय पक्ष आहेत त्यांच्याकडून उभे राहणारे उमेदवार, आणि कधीकधी काही उमेदवार हे अपक्ष उभे राहतात. कुठल्याच राजकीय पक्षाचा झेंडा ते हातात घेत नाहीत, कुठल्याच राजकीय पक्षाचं लेबल लावून घेत नाहीत, तर ते अपक्ष निवडणूक लढवतात. मग अशा सर्व उमेदवारांचे अर्ज हे त्या ठिकाणी भरले जातात. या अर्जामध्ये संपूर्णपणे माहिती भरून घेतली जाते. आता हा निवडणुकीचा जो काही अर्ज असतो हा फॉर्म अत्यंत क्लिष्ट असतो. यामध्ये तुमचं नाव, गाव, जन्मतारीख इथपासून तर त्या ठिकाणी सर्व प्रकारची माहिती, म्हणजे तुमच्या विवाहासंदर्भातली माहिती, तुमच्या अपत्यांसंबंधीची माहिती, तुमच्या संपत्तीचं विवरण, तुमच्यावर असलेल्या पोलीस केसेस, तर ह्या सर्व गोष्टींची माहिती ही त्या ठिकाणी द्यावी लागते. आणि त्या संदर्भातली पुष्टी करणारी कागदपत्र देखील जोडावी लागतात. इन्कम टॅक्सचं रिटर्नही जोडावी लागतात. आणि याच्यात जर छाननी करताना एखादी गोष्ट दुसऱ्या कागदपत्रांशी मॅच झाली नाही, बऱ्याच वेळेला असं होतं की काही लोकांची जात जी आहे ती लिहिलेली जात वेगळी असते, त्यांचा जो दाखला असतो जातीचा तो वेगळा असतो. मग असे उमेदवार किंवा काहींचे शिक्षण दिलेलं असतं ग्रॅज्युएशन आणि प्रत्यक्षात फक्त 12वीचं सर्टिफिकेट असतं, कारण ते 12वीत झालेले असतात. आणि मग त्यांनी निवडणूक आयोगाला फसवलं, म्हणजे भारत सरकारला फसवलं, म्हणजे भारतीय जनतेला फसवलं असं म्हणून त्यांच्यात कोर्टावर केस चालते. आणि मग जर ते निवडणूक जिंकलेले असतील तर त्यांची निवड ही रद्द करण्याचा अधिकार हा देखील त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला आहे. म्हणजे उमेदवारांच्या अर्जाची तपासणी म्हणजे छाननी हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, तो आपण नीट समजून घ्यायचा आहे. पात्र उमेदवार निवडणूक ठरवायला पात्र ठरतात, म्हणजेच निवडणूक आयोग त्यांना निवडणूक लढवण्याची परवानगी हे देतो. चौथा मुद्दा बघा, राजकीय पक्षांना मान्यता देणे. आता खरं तर राजकीय पक्षांना मान्यता ही काही निवडणुकीच्या आधी वगैरे दिली जात नाही, तर ही एक कंटिन्युअस प्रोसिजर आहे. सातत्याने राजकीय पक्ष तयार होत असतात. जुने राजकीय पक्ष फुटून नवीन राजकीय पक्ष तयार होत असतात. काही जुने राजकीय पक्ष हे अस्तांगत देखील होत असतात, म्हणजे संपत पण असतात. मित्रांनो, आपल्या देशामध्ये बहुपक्षीय पद्धती आहे. म्हणजे तुम्ही जर चीनचं उदाहरण घेतलं तर चीनमध्ये फक्त कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना आहे आणि तिथं तेवढा एकच पक्ष निवडणूक लढवू शकतो, इतर पक्ष अस्तित्वात नाहीत. पण आमच्या देशात मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात विविध राजकीय पक्ष आम्हाला या ठिकाणी दिसून येत असतात. म्हणजे मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुकींचा जर विचार केला
तर 2014मध्ये जे राष्ट्रीय पक्ष होते ज्यांनी निवडणूक लढवली, अशा जे काही राष्ट्रीय पक्ष आहेत याच्यातील काही नावं जर तुम्हाला माहिती आहेत, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजेच काँग्रेस पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष म्हणजे कम्युनिस्ट पक्ष, भारतीय जनता पक्ष म्हणजे ज्याला जनता पार्टी म्हणतात, त्यानंतर बहुजन समाज पक्ष, त्यानंतर म्हणजे BSP, त्यानंतर भारतीय जनता पार्टी, BJP ज्याला म्हणतात, राष्ट्रवादी काँग्रेस यासारख्या, शिवसेना असेल, मनसे असेल, यासारखे अनेक पक्ष, राष्ट्रीय स्तरावरचे पण आणि राज्य स्तरावरचे पक्ष हे सर्व निवडणुका लढवत असतात. ओके. आता हे जे काही सर्व पक्ष निवडणुका लढवतात यांना निवडणूक आयोगाची मान्यता घ्यावी लागते. म्हणजे आमच्या देशात बहुपक्ष पद्धती असली तरी त्या पक्षांना, सर्व पक्षांना रीतसरपणे आपल्या पक्षाची नोंदणी ही निवडणूक आयोगाकडे करावी लागते आणि निवडणूक आयोगाची मान्यता घ्यावी लागते. एखादा पक्षाची जी मान्यता मिळते ती कायमस्वरूपी असते का? तर मित्रांनो, मान्यतेचेही काही निकष असतात. इथं तुम्हाला अत्यंत शॉर्टकटमध्ये दिलेलं आहे, परंतु थोडंसं आपण समजून घेतलं पाहिजे या निमित्तानं की राष्ट्रीय स्तरावरचे पक्ष म्हणून कोणाला मान्यता मिळते आणि राज्य स्तरावरचे पक्ष म्हणून कोणाला मान्यता मिळते. तर राष्ट्रीय स्तरावरचे पक्ष म्हणून अशा पक्षांना मान्यता मिळते ज्यांचे विशिष्ट प्रमाणात खासदार निवडून आलेले असतात, त्यांना विशिष्ट प्रमाणात पर्सेंटाईल ऑफ वोटिंग त्या ठिकाणी लोकसभेमध्ये मिळालेलं असतं, प्लस म्हणजे अजून त्यांना ते ज्या राज्यांमध्ये सक्रिय असतात त्या राज्यांमध्ये देखील विशिष्ट प्रमाणातलं पर्सेंटाईल वोटिंग आणि आमदार त्यांचे निवडून आलेले पाहिजेत. आणि तसं असेल तर त्यांना राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष म्हणून मान्यता मिळते. तर राज्य स्तरावर निवडून यायचं असेल तर त्या पक्षांना राज्यामध्ये विशिष्ट प्रमाणात आमदार निवडून आणावे लागतात, विशिष्ट पर्सेंटेज ऑफ वोटिंग त्यांना त्या ठिकाणी मिळवावं लागतं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला राजकीय पक्ष म्हणून जर मान्यता मिळवायची असेल तर त्याचे जे निकष आहेत हे निकष त्या ठिकाणी वेगवेगळे, राज्यस्तरावरचे वेगळे आहेत आणि राष्ट्रीय स्तरावरचे निकष हे वेगवेगळे आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे याबाबतचं जे सविस्तर स्पष्टीकरण आहे ते आपला जो तिसरा धडा आहे राजकीय पक्ष, त्यामध्ये मी तुम्हाला ते देणार आहे, त्यावेळेला आपण ते बघूयात. पण सध्या तुम्हाला थोडक्यात मी याची ओळख करून दिलेली आहे. मग निवडणूक आयोग राजकीय पक्षांना मान्यता देखील देतो आणि तोच निवडणूक आयोग राजकीय पक्षांच्या जर पात्रतेच्या अटी जर पूर्ण होत नसतील तर त्यांना त्यांची निवडणूक जी आहे ती रद्द देखील करत असतो. आता पाचव्या गोष्टीकडे जाऊयात. पाचवं काम निवडणूक आयोगाचं, निवडणुकीसंबंधीचे वाद सोडवणे. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आपल्या दैनंदिन जीवनात अनेक वेगवेगळ्या गोष्टींवरून वाद होत असतात. मित्रांनो, निवडणुकांसंदर्भात देखील वाद होत असतात. निवडणूक अनेक राजकीय पक्ष लढवत असतात आणि ह्या सर्व राजकीय पक्षांमध्ये किंबहुना यातील काही राजकीय पक्षांमध्ये जी वैचारिक मतभेद असतात त्यातून किंवा निवडणुकीमध्ये जी चुरस असते त्यातून किंवा कधीकधी गैरसमजातून देखील निवडणुकांमध्ये काही वाद निर्माण होत असतात. मग असे जर वाद झाले तर हे वाद सोडवण्याची जबाबदारी ही कोणावर असते? तर ती मुख्य निवडणूक आयोगावर जबाबदारी असते असं आपल्याला सांगता येऊ शकेल. मग ही जबाबदारी निवडणूक आयुक्त पार पाडतात. त्यांच्याकडे अन्याय झालेला जो पक्ष आहे, ज्याला वाटतं की आमच्यावर अन्याय झाला आहे, तो पक्ष निवडणूक आयोगाकडे दाद मागतो आणि निवडणूक आयोगाकडून त्याच्या विरोधात जर निर्णय गेला तर त्याला पुन्हा उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात देखील दाद मागता येते. एखादा उमेदवार जर चुकीच्या पद्धतीने वागला असेल तर त्याला निवडणूक प्रक्रियेतून पूर्णपणे बाद करण्याचा अधिकार हा देखील त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला आहे. इतके पॉवर, इतके सुपर पॉवर हे त्या ठिकाणी निवडणूक आयोगाकडे असतात, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो, आता खाली एक पिवळी चौकट आलेली आहे आणि या चौकटीमध्ये काही गोष्टी आपल्यासमोर इथे त्यांनी आपल्याला मांडलेल्या दिसतात. त्यामध्ये त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, जसं की उमेदवारांना वयाची अट असताना त्यांनी इतर माहिती निवडणूक आयोगाला देणे का महत्त्वाचे आहे, उमेदवारांना त्यांच्याकडे मालमत्तेची माहिती निवडणूक आयोगाला का द्यावी लागते. आता हे जे काही सर्व प्रश्न आहेत हे लॉजिकल थिंकिंगचे प्रश्न आहेत, हे आपण लक्षात घ्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर हे जे काही इकडची उजव्या बाजूची जी चौकट आलेली आहे असे का, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे बघा, अनुसूचित जाती जमातींना राखीव मतदारसंघ ठेवलेले असतात. कालच्या धड्यामध्ये मी हे बोलताना सांगितलेलं आहे की शेकडो वर्ष ज्यांना
मानवी हक्कांपासून विमुक्त ठेवलं गेलं, दूर ठेवलं गेलं, त्यांना समाजात पुन्हा बरोबरीचं स्थान मिळवून देण्यासाठी म्हणून शासनाचा हा एक प्रयत्न आहे की त्यांना शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये, तसंच निवडणुकांमध्ये देखील राखीव जागा ठेवल्या जातात. त्यालाच राखीव मतदारसंघ असं देखील त्या ठिकाणी म्हणतात. आता इतरही काही मुद्दे आलेले आहेत. चला आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाणार आहोत, पुढच्या भागाकडे जाणार आहोत. पान नंबर 77वर आता आपण त्या ठिकाणी आहोत. मित्रांनो, मतदारसंघाची पुनर्रचना असा त्या ठिकाणी मुद्दा हा आपल्यासमोर दिसतो आहे. खरं तर मतदारसंघाची पुनर्रचना असं म्हणण्यापेक्षा मी याला मतदारसंघाची रचना असं म्हणेन. म्हणजे मित्रांनो, त्यांनी लोकसभेचं आपल्याला उदाहरण त्या ठिकाणी दिलेलं आहे. बघा, कुठली पण जी निवडणूक होते त्या निवडणुकांमध्ये, म्हणजे स्थानिक स्तरावरच्या निवडणुका जर तुम्ही बघितल्यात, म्हणजे ग्रामीण भागातील जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत, आणि शहरातील महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायता यांच्या जर निवडणुका किंवा कॉन्टोन्मेंट जर बघितलं तर तिथे प्रभाग रचना असते किंवा वॉर्ड रचना असते, त्याला वॉर्ड असं म्हणतात. तर लोकसभा आणि राज्याच्या विधानसभेच्या ज्या निवडणुका होतात तिथे मात्र मतदारसंघ हा त्या ठिकाणी विषय मांडलेला असतो, म्हणजे त्याला मतदारसंघ असं म्हणतात. मग हे जे काही त्यांनी इथे लोकसभेचं उदाहरण दिलेलं आहे, त्यांनी म्हटलं की भारताच्या लोकसभेत एकूण 543 खासदार निवडून येतात. मग हे जे काही 543 सभासद निवडून येतात किंवा खासदार निवडून येतात, हे कुठून निवडून येतात? बघा, ही गाळलेली जागा देखील आहे की भारताच्या लोकसभेची सभासद संख्या टिंबटिंब एवढी आहे, तर ती किती आहे? 543 एवढी आहे. आता हा जो काही प्रत्येक जो काही खासदार आहे किंवा सभासद आहे, हा एका मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतो. म्हणजे लोकसभेचे 543 मतदारसंघ हे त्या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत. म्हणजे जसं एखाद्या मतदारसंघात स्थानिक स्वरूपाच्या निवडणुकांसाठी वॉर्ड तयार केले जातात किंवा अनेक वॉर्ड मिळून एक प्रभाग तयार केला जातो, तसंच लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदारसंघ हे त्या ठिकाणी तयार केले जात असतात. आणि त्यातून मग लोकसभेचं उदाहरण दिलेलं आहे की भारताच्या 130 कोटी जनतेचं किंवा भारताचं म्हणजे काश्मीरपासून तर कन्याकुमारीपर्यंत आणि इकडून बिहारपासून तर तिकडं आसाम, मणिपूर, नागालँड, त्रिपुरा, मिझोरम म्हणजे ईशान्य भारतापर्यंत भारताचे एकूण 543 एवढे मतदारसंघ आहेत खासदारकीचे, आणि त्यातून एक खासदार हा निवडून येत असतो. आता हे जे मतदारसंघ निर्माण करण्याचं काम आहे हे निवडणूक आयोगाचं आहे, आणि निवडणूक आयोगाची परिसीमन समिती, हे पण फार महत्त्वाचं आहे. बघा, ही पण गाळलेली जागा आहे, परिसीमन समिती तिला म्हणतात. ही जी काही परिसीमन समिती आहे, ही परिसीमन समिती ही मतदारसंघ निर्माण करण्याचं काम हे करत असते. मित्रांनो, भारत स्वतंत्र झाला 1947ला आणि 1951ला आपली पहिली निवडणूक झाली. त्याच्यापासून तर आज तागायत 550, साधारणपणे 550, म्हणजे आता सध्या 543 एवढे खासदार आहेत. म्हणजे भारताची तेव्हा लोकसंख्या ही साधारणपणे आपल्याला असं म्हणता येऊ शकेल की साधारणपणे 40 कोटीच्या घरात होती, आणि तरीही आमच्या खासदारांची संख्या ही साधारणपणे 550 होती, आणि आज आमची लोकसंख्या ही 140 कोटीच्या घरात गेलेली आहे. आणि तरीही आमचे जे काही खासदार आहेत निवडून येणारे, त्यांची जी संख्या आहे ती तेवढीच आहे, म्हणजे 543च आहे. म्हणजे त्यात वाढ झालेली नाही. सातत्याने ही वाढ व्हावी म्हणून सातत्याने मागणी केली जात आहे. पुढील काळात कदाचित खासदारांची संख्या देखील आपल्याला वाढलेली कदाचित दिसून येऊ शकेल. म्हणजे ही जी काही समिती आहे, परिसीमन समिती आहे, या परिसीमन समितीला मतदारसंघ तयार करत असताना कुठल्याही दबावाला बळी न पडता त्या ठिकाणी काम जे आहे ते करावं लागतं. आता मित्रांनो, पुढचा जो मुद्दा आहे, पुढची जी चौकट आहे ही हिरवी चौकट आहे. इथे एका बाबांचं चित्र आपल्याला दिसतं आहे. हे बाबा कोण आहेत? तर मित्रांनो, हे आहेत हिमाचल प्रदेशमध्ये राहणारे श्याम शरण नेगी. गाळलेला जागा किंवा चुकीची जोडी ओळखा यामध्ये हा भाग येत असतो. हिमाचल प्रदेश हा भारतातील एक घटक राज्य आहे. या राज्यामधले रहिवासी श्याम शरण नेगी हे भारताचे पहिले मतदार ठरलेले आहेत. पहिले मतदार ठरलेले आहेत म्हणजे काय? तर त्यांनी भारताची जी 1951ची जी पहिली निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये त्यांनी त्या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला, आणि
1914च्या निवडणुकीपर्यंत त्या ठिकाणी ते आपल्यामध्ये ह्यातीत होते. त्यांनी अनेक निवडणुका त्या ठिकाणी बघितल्या आणि त्या निवडणुकांमध्ये त्यांनी मतदान देखील केलं असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. श्यामशरण नेगी हे नाव लक्षात ठेवायचं आहे. पुढच्या पानाकडे आपण जाणार आहोत. पान नंबर 78वर आपण आलेलो आहोत. मित्रांनो, आता तुमच्यासमोर इथे डाव्या बाजूला एक चार्ट दिसतो आहे. त्याचं नाव आहे निवडणूक प्रक्रिया. मित्रांनो, बोर्डाच्या परीक्षेचा, मागच्या परीक्षांचा, प्रश्नोत्तरिकांचा जर तुम्ही अभ्यास केलात तर तुम्हाला हा चार्ट परीक्षेला विचारल्याचं लक्षात येईल. म्हणजे बोर्डात हा प्रश्न येऊन गेलेला आहे, म्हणजे तसा महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यात तुम्हाला साधारणपणे 8 ओळी दिसत आहेत किंवा 8 चौकटी दिसत आहेत. ओके, या 9 चौकटी आहेत. या 8-9 चौकटींमध्ये त्यांनी निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केल्यापासून तर काय काय म्हणजे सगळं गोष्टी होतात याची माहिती ही त्या ठिकाणी दिलेली आपल्याला दिसते. बघा, सर्वात पहिली जी चौकट आहे त्यात त्यांनी म्हटलेलं आहे मतदारसंघाची निर्मिती. मतदारसंघाची निर्मिती ही सुरुवातीलाच झालेली असते. कधी कधी एखादं क्षेत्र मतदारसंघाचं कमी केलं जातं किंवा वाढवलं जात असतं. सातत्याने ते म्हणजे नेहमीच होत नाही, एखाद्या वेळेला केलं जात असतं. त्यानंतरची प्रक्रिया काय? मतदार याद्यांची निश्चिती करणे. मगाशी आपण बघितलं नव्याने 18 वर्षात कोण आलेले आहेत, पदार्पण केलेले मुलं मुली, त्यांचं नाव ॲड करणं मतदार यादीत, किंवा कोणी वारलेलं असेल, मृत्यू झालेला असेल, त्यांचं नाव काढून टाकणं आणि मतदार यादी ही अपडेट करणं. त्यानंतर तिसरं बघा, उमेदवारांकडून नामांकन पत्र आणि छाननी. मगाशी आपण हे बघितलेलं आहे, नामांकन पत्र भरणं ही क्लिष्ट प्रक्रिया आहे. अनेक प्रकारची माहिती त्यात भरावं लागते. त्याची छाननी करण्याचं काम हे महसूल खात्याकडं असतं. कलेक्टरच्या निगराणीखाली त्या ठिकाणी ते होत असतं. कोणी चुकीची माहिती दिली आहे ते बघितलं जातं, शोधलं जातं. काही नावपात्र त्यातून ठरवलं जातं. ओके, त्यानंतर पुढचा चौथा मुद्दा दिलेला आहे निवडणुकीचा प्रचार. आता निवडणुकीचा प्रचार म्हणजे काय? तर निवडणूक अर्जांची छाननी झाली, उमेदवार डिक्लेअर झाले आणि मग आता त्या उमेदवारांना निवडणुकीच्या प्रचारासाठी एक 15-20 दिवसाचा कालावधी किंबहुना थोडाफार कमी जास्त हा दिला जातो. निवडणुकीचा प्रचार हा होत असतो. त्यानंतर पुढचा टप्पा दिलेला प्रत्यक्ष मतदान. मग जे काही वेळापत्रक निवडणूक आयोग ठरवतो त्यामध्ये निवडणुकीच्या प्रत्यक्ष तारीख ज्या आहेत त्या ठरवलेल्या असतात, त्या दिवशी मतदान होतं. त्यानंतर मतदानाच्या नंतर जो पुढचा मुद्दा दिलेला आहे, पुढचा टप्पा दिलेला आहे तो मतमोजणीचा असतो. जे निवडणुकीनंतरच्या 1 दिवसानंतर मतमोजणी ही त्या ठिकाणी केली जाते. आणि आता तर त्या ठिकाणी बॅलेट मशीन आलेले आहेत, पुढे आपण ते बघणार आहोत. यांच्या माध्यमातून मतमोजणी केली जाते, त्या सर्व्हरला जोडल्या जातात. जुन्या काळात पेट्या उघडल्या जायच्या, त्यांच्यातल्या चिठ्ठ्या काढल्या जायच्या, मग त्या लावल्या जायच्या एकत्र आणि मग त्या मोजल्या जायच्या आणि क्लिष्ट प्रक्रिया होती. आता सोपं काम झालेलं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा दिलेला आहे निवडणुकांचे निकाल. निवडणुकांचे निकाल हे त्या ठिकाणी जाहीर केले जातात. ज्या उमेदवाराला सर्वाधिक मतं पडली त्याला विजयी घोषित केलं जातं आणि त्याची घोषणा ही जिल्हाधिकारी आणि त्यांचे अधिकारी हे त्या ठिकाणी करीत असतात. निवडून आलेल्या खासदाराला, आमदाराला निवडणूक आल्याचं निवडणूक आयोगाचं एक पत्रक असतं किंबहुना एक सर्टिफिकेट असतं, ते त्या ठिकाणी दिलं जात असतं मुख्य निवडणूक आयोगांच्या शिक्क्याचं आणि सहीचं. त्यानंतर शेवटचा मुद्दा दिलेला आहे निवडणुकीसंबंधीच्या वादांचं निराकरण. आता मगाशीच आपण पाहिलं की निवडणुकीसंदर्भात वेगवेगळ्या स्वरूपाचे वाद हे होत असतात आणि त्याचं निराकरण हे त्या ठिकाणी निवडणूक आयोग करत असतो. अशा पद्धतीने हा चार्ट आहे किंवा ओघ तक्ता तुम्ही त्याला म्हणा, तुम्ही त्याला संकल्पना चित्रही म्हणू शकता. त्या पद्धतीनं ते या पद्धतीने तुम्हाला ते तयार करायचं आहे. चला आता आपण पुढे जाऊयात. आता पुढचा मुद्दा आलेला आहे त्याच पानावर, त्या आकृतीच्या खाली, चार्टच्या खाली, आचारसंहिता म्हणजे काय? मित्रांनो, आचार आणि विचार हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल. आचार म्हणजे आपली वर्तणूक आणि विचार म्हणजे विचार करणे. तर आचारसंहिता, संहिता म्हणजे नियम आणि आचार म्हणजे वागणूक, वागणुकी संदर्भातील नियम. मग आता मित्रांनो, निवडणुकीच्या काळामध्ये देशामधील जे वातावरण असतं ते स्पर्धेचं असतं, कधीकधी ते थोडंसं तापलेलंही असतं आणि अशा सगळ्या याच्यामध्ये प्रत्येकाला सत्तेपर्यंत पोचायचं असतं. प्रत्येक राजकीय पक्षाचं अंतिम उद्दिष्ट सत्ता मिळवणं हेच असतं. हे याआधी तुम्ही बघितलेलं आहे. आणि म्हणून मग ह्या ज्या काही निवडणुका भारतामध्ये होतात, निवडणूक आयोगाच्या माध्यमातून घेतल्या जातात. मग त्या दिल्लीपासून तर गल्लीपर्यंतच्या, म्हणजे लोकसभेपासून तर अगदी ग्रामपंचायतीपर्यंतच्या होणाऱ्या ज्या निवडणुका आहेत या अधिक खुल्या आणि न्याय्य वातावरणात व्हाव्यात आणि त्यासाठी म्हणून पारदर्शकता राहावी. निवडणूक आयोगाचं जे
जे काही त्या ठिकाणी स्वातंत्र्य आहे ते देखील जपलं जावं आणि एकूणच ह्या ज्या काही निवडणुका आहेत या अत्यंत न्याय्य, अत्यंत खुल्या, अत्यंत पारदर्शक वातावरणात व्हाव्यात यासाठी म्हणून काही उपाय जे आहेत ते सुचवले जातात, काही उपाययोजना सुचवल्या जातात आणि ह्या ज्या काही उपाययोजना असतात निवडणुकीच्या काळात कसं वागावं, कसं वागू नये या संदर्भातले जे नियम लागू केलेले असतात त्याला आचारसंहिता, कोड ऑफ कंडक्ट असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे निवडणुका खुल्या आणि न्याय्य वातावरणात होण्यासाठी निवडणूक आयोगानं ज्या उपाययोजना सुचवलेल्या असतात, ज्या माध्यमातून निवडणुका शांततेच्या, न्याय्य आणि अत्यंत ट्रान्सपरंट वातावरणात होतात त्याला कोड ऑफ कंडक्ट किंवा आचारसंहिता असं म्हटलं जातं. मित्रांनो, निवडणुकांमध्ये अनेक प्रकारचे गैरव्यवहार होत असतात, गैरप्रकार होत असतात. अनेकदा त्या ठिकाणी मतदारांना पैशाचं आमिष दाखवलं जात असतं. अनेकदा त्या ठिकाणी उमेदवारांकडून मतदारांना मोठ्या प्रमाणात म्हणजे खाण्यापिण्याचं देखील आमिष त्या ठिकाणी दाखवलं जात असतं. अनेकदा वस्तूंचं वाटप त्या ठिकाणी होत असतं. हे सगळे गैरप्रकार आहेत आणि याला आळा घालण्याचा प्रयत्न निवडणूक आयोग हा सातत्याने करीत असतो. म्हणून निवडणुकीचा पूर्वीचा काळ आणि निवडणुकीच्या दरम्यानचा जो काळ आहे या काळामध्ये सरकार, सरकारी कर्मचारी, राजकीय पक्ष आणि मतदार, तुमच्या आमच्यासारखे मतदार या सर्वांसंदर्भात निवडणुकींच्या संदर्भात कोणते नियम आहेत, कोणत्या नियमांचं पालन करावं यासाठी आचारसंहितेत काही गोष्टी स्पष्ट केलेल्या असतात, तुम्हाला त्या दिलेल्या असतात. थोडक्यात काही नियम दिलेले असतात. या नियमांचा भंग कोणालाही करता येत नाही, अगदी शासनालाही तो करता येत नाही आणि म्हणून आचारसंहिता ही त्या ठिकाणी लावल्यामुळे निवडणुका या शांततेच्या मार्गात, पारदर्शकतेने आणि अत्यंत उत्कृष्ट खुल्या अशा वातावरणात होत असतात. म्हणजेच कोणावर दबावही कोणी आणू शकत नाही, कुठल्याही प्रकारची वशिलेबाजी किंवा पार्सलिटी होत नाही, कुठल्याही प्रकारची आमिष दाखवली जात नाहीत आणि अशा प्रकारे निवडणूक आचारसंहिता ही त्या ठिकाणी लावली जाते. निवडणूक आचारसंहिता म्हणजे काय हा देखील प्रश्न बोर्डाच्या परीक्षेमध्ये येऊ शकतो, तेव्हा 2 गुणांसाठी हा प्रश्न आपण तयार करून ठेवू शकता. आता खालच्या मुद्द्याकडे मी तुम्हाला घेऊन जातो. मुक्त आणि न्याय्य निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने. मित्रांनो, आमच्या देशात निवडणुका दर 5 वर्षांनी होत असतात. लोकसभेपासून तर ग्रामपंचायतीपर्यंत अनेक प्रकारच्या निवडणुका या होत असतात. आमच्या देशाचा जर विस्तार आणि मतदारसंख्या जर तुम्ही लक्षात घेतली तर ती काही कोटींच्या घरात आहे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात, एवढ्या मोठ्या भौगोलिक विविधता, सांस्कृतिक विविधता, भाषिक विविधता, एवढी सगळी विविधता आणि लोकसंख्या पुन्हा एवढी मोठी, सगळं विचारात जर तुम्ही घेतलं तर भारतात निवडणुकीचं काम घेणं किंवा निवडणुका घेणं, निवडणुका कंडक्ट करणं हे अत्यंत आव्हानात्मक म्हणजे चॅलेंजिंग जॉब आहे. इट्स अ व्हेरी चॅलेंजिंग जॉब आणि म्हणून निवडणूक घेत असताना निवडणूक आयोगाला कायद्याच्या चौकटीत राहून काही गोष्टींचा सामना जो आहे तो, काही आव्हानांचा सामना जो आहे तो त्या ठिकाणी करावा लागत असतो. आता कोणत्या कोणत्या गोष्टी निवडणूक आयोगाला फेस कराव्या लागतात तर साधारणपणे 6 गोष्टी या आपल्यासमोर त्यांनी मांडण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. पहिलाच मुद्दा त्यांनी म्हणजे 6 पैकी पहिलाच मुद्दा त्यांनी दिलेला आहे बघा, लाल डॉट्स केलेले आहेत समोर, की निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार होत असतात. हे रोखण्यासाठी निवडणूक आयोगाला उपाययोजना कराव्या लागतात. म्हणजे अर्थकारण त्याला आपल्याला म्हणता येईल. निवडणुकीचं अर्थकारण हा शब्द तुम्ही अनेकदा ऐकला असेल. निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात अर्थकारण घडत असतं. म्हणजेच मतदाराला पैशांच्या आमिष दाखवल्या जात असतात. अनेक जेव्हा निवडणुकीतून माघार घेण्याची प्रक्रिया असते, नामांकन भरण्याच्या वेळेला, त्यावेळेला जे उमेदवार असतात उभे राहिलेले, मोठ्या उमेदवारांकडून त्यांना आर्थिक प्रलोभनं दिली जात असतात. म्हणजे हे सर्व प्रकारच्या या ज्या काही गोष्टी आहेत या आर्थिक गैरव्यवहारामध्ये येतात आणि या गोष्टी घडू नयेत म्हणून याचा उपाययोजना निवडणूक आयोगाला कराव्या लागतात. त्यानंतर दुसरा लाल ठिपका, लाल बिंदी बघा, की काही उमेदवार जे अलीकडच्या काळामध्ये आपण हा शब्द नेहमीच ऐकतो की भारतीय राजकारणाचं गुन्हेगारीकरण होत आहे. म्हणजे अलीकडे मोठ्या प्रमाणात गुन्हेगार निवडणुकीला उभे राहतात आणि साम दाम दंड भेद याचा उपयोग करून घेऊन ते निवडणुका जिंकून देखील येतात. अनेक राजकीय पक्षांना असं वाटतं की गुंडांना, मवालींना, लोकांना जर तिकीट दिलं, उमेदवारी दिली तर त्यांची निवडून येण्याचे चान्सेस जास्ती असतात, कारण
त्यांचा धाक असतो, त्यांचा दहशत असते आणि म्हणून त्यांना निवडून आणलं जातं किंवा निवडणुकीची तिकीटं दिली जातात. आणि मग एका राजकीय पक्षाने गुंड उभा केला की त्याला टॅकल करण्यासाठी म्हणून दुसरा राजकीय पक्ष देखील गुंड उभा करतो आणि मग त्यातूनच राजकारणाचं गुन्हेगारीकरण ज्याला म्हणतात हे त्या ठिकाणी होत असतं. आणि म्हणून निवडणुका या मुक्त वातावरणात घेताना शासनाला, सरकारला, निवडणूक आयोगाला मोठी तारेवरची कसरत करावी लागते. हे मोठं चॅलेंज असतं आणि म्हणून राजकारणाचं गुन्हेगारीकरण हे देखील एक फार मोठा चॅलेंज आपल्या अलीकडच्या निवडणुका मुक्त वातावरणात घेण्यासमोरील आव्हान आहे. त्यानंतर तिसरं लाल टिपका बघा, निवडणुकांमध्ये होणारा हिंसाचार. म्हणजे तिसरा आपला मुद्दा आहे हिंसाचार. आता हिंसाचार होतो म्हणजे काय, तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निवडणुकी स्पर्धा असते. अनेक राजकीय पक्ष श्रीमंतांना तिकीटं देतात, अनेक श्रीमंत उमेदवार असतात किंवा कधीकधी गुंडांना तिकीटं देतात, मवाली लोक उभे राहतात आणि मग हे लोक साम दाम दंड भेद वापर करून मीच कसा निवडून येईल यासाठी प्रयत्न करतात. त्यातून मग निवडणुकीत मोठ्या हिंसाचार होतात. जुन्या काळामध्ये तर त्या ठिकाणी बूथ कॅप्चरिंग केलं जायचं. म्हणजे डायरेक्ट निवडणूक जिथे होते तो पूर्ण बूथच कॅप्चर केला जायचा आणि मग भराभर शिक्के मारून घेतले जायचे. आता ही मशीन आल्यामुळे हे सगळे प्रकारांना बऱ्यापैकी आळा बसलेला आहे. मग मित्रांनो, यातून मग निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर हिंसा होते. आता काही आपल्यासारखी जी राज्य आहेत की जिथे निवडणुका खूप शांततेने होतात, परंतु काही भाग असे आहेत, म्हणजे महाराष्ट्रातलेही काही भाग असे आहेत, काही नक्षलग्रस्त भाग असे आहेत, किंबहुना उत्तर भारतातले बिहार किंवा मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश इथे मोठ्या प्रमाणात निवडणुकीमध्ये गुन्हेगारीकरण तर झालेलं आहेच, पण तिथे हिंसाचारही मोठ्या प्रमाणावर होत असतो. तो रोखण्यासाठी सर्व राजकीय पक्षांना पुढाकार घेणं हे अत्यंत गरजेचं आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. आता पुढच्या पानावर जर आपण गेलोत तर तिथे तुम्हाला पुढची एक टिपका दिसतो आहे, लाल टिपका आहे आणि तो पुढचा आपला मुद्दा आहे की राजकारणावर हे जे काही कौटुंबिक मक्तेदारी ही आता अलीकडच्या काळात निर्माण झालेली आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. आता मोठ्या प्रमाणात निवडणुकीमध्ये आपल्याला असं म्हणता येऊ शकेल की निवडणुकीमध्ये हिंसाचार अलीकडे खूप होतो तर आहेच, त्यात काही वाद नाहीच, परंतु गुन्हेगारीकरण राजकारणाचं होत आहे त्यातही काही वाद नाही. निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर अर्थकारण गुंतलं आहे त्यातही काही वाद नाही. पण त्याचबरोबर निवडणुकीमध्ये कौटुंबिक मक्तेदारी देखील निर्माण झालेली आहे. म्हणजे आपण असं पाहतो की एखादा पक्ष प्रमुख, मग त्याचा मुलगा प्रमुख, मग त्याचा पुन्हा नातू प्रमुख, अशा पद्धतीने त्या पक्षावर त्याच घराण्याची पकड ही सातत्याने राहते आणि तेच सातत्याने खासदार होतात, आमदार होतात, मंत्री होतात, अजून काहीतरी मोठ्या पदावर जातात. त्यांचेच नातलग हे पुन्हा अजून त्या ठिकाणी वेगळ्या निवडणुका लढवतात आणि ते देखील निवडून येतात. मग कधीतरी ते गटगणात निवडणूक लढवतात, कधीतरी ग्रामपंचायतीत त्यांच्या नातलगांना तिकीटं दिले जातात आणि यातून एका विशिष्ट म्हणजे ज्याला आपल्याला म्हणता येईल की कुटुंबाचा प्रभाव हा त्या ठिकाणी निर्माण होतो आणि त्यातून मग घराणेशाही ही त्या ठिकाणी निर्माण होत असते आणि मग देशाच्या निवडणुकीचं किंवा देशाचं नुकसान हे त्यातून मोठ्या प्रमाणावर होतं असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. आता हे सगळं जे आपण पाहिलं इतक्या वेळ की मोठं मुक्त आणि न्याय्य वातावरणात निवडणुका घेण्यासाठी जी चॅलेंजेस आहेत, जी आव्हानं आहेत, ही साधारणपणे 5-6 आव्हानं आपण तुमच्यासमोर बघितली, चर्चा केलीत. आता आपल्याला पुढचा मुद्दा घ्यायचा आहे, निवडणूक सुधारणा. हा नवीन मुद्दा तुमच्यासमोर इथे तुम्हाला दिसतो आहे. आता निवडणूक सुधारणा म्हणजे काय, तर निवडणूक चांगल्या पद्धतीने कशी घेता येईल, त्यात इम्प्रूव्हायझेशन काय करता येईल. सातत्याने बघा आपल्या देशामध्ये नेहमी सातत्याने नवनवीन प्रयोग होत आलेले आहेत आणि वेगवेगळ्या चांगल्या गोष्टी आपल्यापर्यंत येत असतात. निवडणुकीमध्ये देखील बॅलेट पेपर ते EVM मशीन हा आपला प्रवास झालेला आहे. पण मग हे सगळं होत असताना निवडणुकीमध्ये ज्या अनेक सुधारणा घडून आल्या आहेत त्यांचा आढावा या मुद्द्यामध्ये आता आपल्याला घ्यायचा आहे. मित्रांनो, निवडणूक ही सातत्याने दर 5 वर्षांनी होणारी प्रक्रिया आहे आणि लोकशाहीचं भवितव्य हे निवडणुकीवरच अवलंबून आहे आणि त्यामुळे निवडणुकीची प्रक्रिया ही पारदर्शक व्हावी, चांगले लोक इथे निवडून यावेत आणि एकूणच निवडणूक आयोगावरील, निवडणुकांवरील, या व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास हा टिकून राहावा या दृष्टीने सरकार सतत प्रयत्न करत असतं आणि म्हणून मग
सरकारने काही खालील 4 प्रयत्न केलेले तुम्हाला दिसून येतील. पान नंबर 79वर मी आहे. बघा, त्यातलं पहिलं दिलेलं आहे, स्त्रियांचे राजकारणातील प्रमाण वाढवण्यासाठी म्हणून अनेक राजकीय पक्षांची उमेदवारी ही महिलांना देण्याकडे प्राधान्यक्रम आपल्याला दिसून येतो. म्हणजे 50% महिलांना उमेदवारी द्यावी आणि त्यांना निवडून आणावं असा देखील प्रयत्न हा त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसून येतो. विशेषतः महाराष्ट्र हे आमचं पुरोगामी राज्य आहे, प्रगतिशील राज्य आहे, पुरोगामी विचारांचं राज्य आहे आणि म्हणून या राज्यामध्ये आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधून महिलांसाठी 50% जागा या राखीव ठेवलेल्या आहेत. म्हणजे निवडणुकांमध्ये आमच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 100तल्या 50 जागा या महिलांना दिल्या जातात. म्हणजे महिलांनी देखील राजकारणात यावं हा एक चांगला प्रयत्न हा त्या ठिकाणी केला जातो आहे. निवडणूक सुधाराचा हा पहिला टप्पा आहे. त्यानंतर दुसरा टप्पा आहे किंवा मुद्दा आहे, दुसरा मुद्दा आहे गुन्हेगारीकरण. आता राजकारणाचं गुन्हेगारीकरण आपण पाहिलं. मग हे जे काही गुन्हेगार आहेत, ह्या गुन्हेगार व्यक्तींना राजकीय पक्षांनी आश्रय देऊ नये, त्यांना निवडणुकीची उमेदवारी देऊ नये या संदर्भात प्रयत्न हा निवडणूक आयोग तर करतो आहेच, पण त्या संदर्भात न्यायालयाने देखील काही काटेकोर नियम जे आहेत हे नियम आपल्याला घालून दिलेले आहेत. या नियमांचं देखील पालन करण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी सातत्याने निवडणूक आयोगाच्या माध्यमातून होतो आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा दिलेला आहे की निवडणुकींसंदर्भातला जो खर्च आहे हा प्रचंड, काही कोटी, काही हजारो कोटी रुपये, लाखो कोटी रुपये, लाखो रुपये, करोडो रुपये हे निवडणुकींसाठी खर्च केले जातात. मग एवढा मोठा जो खर्च आहे हा श्रीमंतांनाच करणं शक्य आहे, गरिबांना तो शक्य नाही. आणि म्हणून आपण पाहतो की निवडणूक साधारणपणे श्रीमंत उमेदवारच निवडणूक लढवतात, काही राजकीय घराणीच लढवतात ज्यांच्याकडे अमाप पैसा आहे. गरीब निवडणुकीपासून दूर राहतो, विमुक्त राहतो. मग तसं होऊ नये म्हणून निवडणुकीचा खर्च जर शासनानं केला तर त्या ठिकाणी सर्वसामान्य गरीब व्यक्ती देखील निवडणूक लढवू शकतील. आणि म्हणून निवडणुकीचा खर्च सरकारने करावा आणि त्यामुळे गरिबांना तर निवडणूक लढवता येईलच, पण त्याचबरोबर राजकीय पक्ष जे आर्थिक गैरव्यवहार करतात त्यांना देखील त्या ठिकाणी प्रतिबंध करता येऊ शकेल आणि निवडणुकीमध्ये जो पैशांचा गैरव्यवहार होईल तो देखील आपल्याला थांबवता येऊ शकेल. असा देखील प्रयत्न अलीकडच्या काळात सुरू आहे. अजून तो यशस्वी झालेला नाही, पुढील काळात तो होईल अशी आपण अपेक्षा ठेवू शकतो. त्यानंतर चौथा मुद्दा दिलेला आहे, लोकप्रतिनिधित्वाच्या कायद्यातही वेळोवेळी बदल करून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले जे काही उमेदवार निवडणुकीला उभे राहतात त्या उमेदवारांची त्या ठिकाणी निवडणुकीत ते सहभागी होणार नाहीत याची जे काही प्रयत्न आहे तो त्या ठिकाणी केला जात आहे. म्हणजे लोकप्रतिनिधित्वासंदर्भातला जो कायदा आहे संसदेने केलेला किंवा संविधानानं केलेला, हा कायद्यामध्ये तुमचा उमेदवार कसा असावा. बघा, शिक्षणाची उमेदवाराला अट नाही, मिनिमम वयाची अट निश्चित आहे, तो भारतीय असला पाहिजे, या दोनच अटी आहेत. पण तुमच्या शिक्षणाची अट नाही आणि तुमच्या पैशाची पण अट नाही. म्हणजे तुम्ही गरीब असा, श्रीमंत असा, स्त्री असा, पुरुष असा, कुठल्याही जाती धर्माचे असा, तुम्हाला निवडणूक या देशात लढवता येते. पण अलीकडच्या काळात निवडणुकीच्या संदर्भातून ज्या ज्या काही गोष्टी अलीकडे होताना आपल्याला दिसत आहेत की ज्यामध्ये गुन्हेगारीकरण वाढलेलं आहे, अर्थकारण निवडणुकांचं वाढलेलं आहे, हिंसाचार मोठ्या प्रमाणावर होतो आहे, काही विशिष्ट कुटुंबांमुळे घराणेशाही निवडणुकांमध्ये आलेली आहे. या सगळ्या गोष्टींना जर आपल्याला दूर करायचं असेल तर आपल्याला हे जे काही प्रतिनिधित्वासंबंधीतले कायदे आहेत ते आपल्याला दुरुस्त करावे लागतील, किंबहुना ते केले गेलेले आहेत आणि राजकारणाचं गुन्हेगारीकरण थांबवण्याचे प्रयत्न हे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहेत असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. ओके, आता आपल्याला ह्या पाठामधले जे आपले महत्त्वाचे टीचिंगचे जे मुद्दे होते ते आता बऱ्यापैकी झालेले आहेत. आता याच्यात काही चौकटी आपल्याला त्या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आहेत आणि या चौकटींमध्ये आपण एक एक चौकट त्या ठिकाणी थोडीशी व्यवस्थित बघूयात. बघा, इकडे मागच्या पुन्हा पानावर मी तुम्हाला घेऊन येतो. इथे एक चौकट आहे. मी मगाशी सुकुमार सेन यांचा आपण उल्लेख केला की जे भारताचे पहिले निवडणूक
आयुक्त होते, यांच्या माध्यमातून जी काही पहिली निवडणूक झाली त्याच्यात बघा याही मुद्द्यात दिलेलं आहे की निरक्षरता खूप मोठ्या प्रमाणावर होती आणि त्यामुळे मतदान कोणाला करायचं आहे, कसं ठरवायचं, म्हणून मग ज्या पेट्या केलेल्या होत्या, 20 लाख पेट्या तयार करण्यात आलेल्या होत्या, त्या पेट्यांवर निवडणुकीची चिन्ह चिटकवली गेली आणि मग कागदावर शिक्का मारायचा आणि त्या पेटीमध्ये जाऊन तुमची ती चिठ्ठी टाकायची. अशा पद्धतीने त्या ठिकाणी कोऱ्या कागदावर सही करून किंवा काय शिक्का मारून त्या ठिकाणी तो कागदाची घडी घालून त्या पेटीत तो टाकला गेला आणि निरक्षर लोकांनाही मतदान सहज करता येईल अशी उपाययोजना ही त्या ठिकाणी करण्यात आली. आता खाली इथे तुम्हाला मतदान पेटी ते EVM हा प्रवास त्या ठिकाणी दिलेला आहे. तुम्हाला चित्रामध्ये लोखंडाची एक पेटी दिसते आणि बाण करून तिथे 2 मशीन दिसत आहेत, ते EVM आहेत. एक बॅलेट युनिट आहे आणि एक कंट्रोल युनिट त्या ठिकाणी आहे. याच्या माध्यमातून अलीकडच्या काळात निवडणुका घेतल्या जातात. मित्रांनो, स्वतंत्र भारताची पहिली निवडणूक ही 1951-52मध्ये पार पडली आणि भारतामधील जी राजकीय व्यवस्था आहे तिला आकार देण्याचा प्रयत्न याच काळात सुरू झाला. या निवडणुकांमध्ये, सुरुवातीच्या निवडणुकांमध्ये म्हणजे 1989पर्यंत किंवा 90पर्यंत आपण म्हणूयात की मतदान पेट्या ज्या आहेत, ज्या इथे तुमच्या समोर चित्रात जी काळी पेटी दिसते आहे, या मतपेटींचा वापर हा मोठ्या प्रमाणात करण्यात आला. पुढे 1990च्या दशकानंतर आज तागायत आणि इथून पुढील काळातही कदाचित आता EVM मशीन म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हिचा वापर हा त्या ठिकाणी केला जातो आहे. चित्रात तुम्हाला इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जे EVM ज्याला म्हणतात शॉर्ट फॉर्ममध्ये ते दिसतं आहे, याचा वापर केला जातो आहे. आणि मतदान यंत्राचा वापर सुरू केल्या गेल्यामुळे या मोठ्या प्रमाणामध्ये ह्या निवडणुकीच्या कामामध्ये इझीनेस ज्याला म्हणतात म्हणजे सोपेपणा जो आहे तो आलेला आहे. वेळ मोठ्या प्रमाणात वाचून राहिलेला आहे आणि निवडणुकीची प्रक्रिया ही चांगल्या पद्धतीने होते आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. आता ही जी काही मशीन आहे ज्याला आपण EVM मशीन असं म्हणतो, या EVM मशीनवर तुम्हाला जर एक उमेदवार निवडणूक लढवणारे उमेदवार आहेत त्यांचं नाव आणि पक्षाचं चिन्ह आणि त्यांचा तुम्हाला त्या ठिकाणी फोटो जो आहे तो त्या ठिकाणी दिसतो. परंतु कधीकधी आपल्याला यापैकी म्हणजे दिलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार मला पसंत नाही असं जर आपल्याला वोटिंग करायची इच्छा असेल तर वरीलपैकी कोणताही नाही म्हणजेच नन ऑफ अबाऊ म्हणजे नोटा हा जो काही NOTA नोटा हा जो काही पर्याय आहे याचं एक बटन असतं, सर्वात शेवटचं बटन जे आहे ते आपल्याला दाबावं लागतं आणि त्या माध्यमातून मग आपल्याला नोटा वोटिंग करता येतं. म्हणजे जेव्हा निवडणूक प्रक्रियेमध्ये जेव्हा वोट काउंटिंग होतं, मतदान मोजलं जातं, तेव्हा निवडून आलेल्या उमेदवाराला किती वोटिंग पडलेलं आहे हे जसं मोजलं जातं तसं नोटा म्हणजे नन ऑफ द अबाऊ मला वरीलपैकी एकही उमेदवार आवडला नाही याचे देखील वोटिंग मोजलं जातं. आणि अलीकडच्या काळात नोटाचे जे काही वोटिंग आहे ते खूप मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेलं आहे असं देखील लक्षात येऊ लागलेलं आहे. म्हणजे लोकांच्या उमेदवारांच्या बाबतीत नाराजी आहेत ह्या देखील आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. आता हे जे मशीन आहे याचे काही इतर पण फायदे त्यांनी दिलेले आहेत बघा. जसं दिव्यांग व्यक्ती म्हणजे अपंग व्यक्ती ज्याला दिव्यांग म्हणतात त्यांना मतदान करणं आता सोपं झालेलं आहे. त्यानंतर जुन्या काळामध्ये बॅलेट पेपरसाठी खूप मोठ्या प्रमाणावर कागदांचा वापर केला जायचा. त्या कागद तयार होतो तो पर्यावरणाच्या झाडांमधून आणि मग पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे जे काही वृक्षतोड होऊन त्याचे जे काही कागद तयार केले जातात त्याला आळा बसावा म्हणून या मशीनच्या वापरातून पर्यावरणाचं रक्षणही मोठ्या प्रमाणात झालं. वृक्षतोडीला प्रतिबंध हा त्या ठिकाणी झालेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निवडणुकीचे निकाल हे अत्यंत त्वरित मिळायला लागलेले आहेत. जुन्या काळात 3-3 दिवस लागायचे, तसं आता काही होताना दिसत नाही. म्हणजे मोठ्या प्रमाणात ह्या निवडणुकीच्या ज्या सुधारणा आहेत याचा आपल्याला फायदा होतो याचा आपल्याला म्हणता येऊ शकेल. पुढचा जो आहे हेही जाणून घ्या. त्याच्यात त्यांनी बघा निवडणुकींचे 3 प्रकार आपल्याला दिलेले आहेत. सार्वत्रिक निवडणूक म्हणजे काय, तर अशी निवडणूक जी दर 5 वर्षांनी होत असते. दर 5 वर्षांनी म्हणजे आजच्या तारखेला निवडणूक झाली का पुढच्या 5 वर्षांनी निवडणूक होते, तिला सार्वत्रिक निवडणूक असं म्हणतात. दुसरा निवडणुकीचा प्रकार दिलेला आहे मध्यावर्ती निवडणूक. म्हणजे काय, तर एकदा निवडणूक झाली, सरकार सत्तेत आलं, परंतु काही कारणास्तव ते सरकार लवकरच अल्पमतात आलं म्हणजे बहुमत त्यांनी त्या ठिकाणी ते बहुमत त्यांचं निघून गेलं. काही खासदार त्यांचे फुटले किंवा आमदार त्यांचे फुटले किंवा अजून काही गोष्टी घडल्या आणि ते सरकार जर पडलं
किंवा त्या सरकारला अपक्षांनी किंवा इतर पक्षांनी दिलेला जर पाठिंबा असेल तो काढून घेतला तर त्यांचं बहुमत संपतं, ते संपुष्टात येतं आणि मग पर्यायी सरकार जर स्थापन करता येत नसेल, कुठलाही पक्ष जर इंटरेस्टेड नसेल, तर मग पुन्हा मुदतीआधी म्हणजे 5 वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदर निवडणुका घ्याव्या लागतात. त्याला मध्यवर्ती निवडणुका असं म्हणतात. मित्रांनो, हा देखील बोर्डाच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न आहे. टिपा द्यामध्ये हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो की मध्यवर्ती निवडणुका म्हणजे काय किंवा मध्यवर्ती निवडणुकांची माहिती लिहा. ओके, तर म्हणजे मग थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की बहुमताने निवडून आलेलं सरकार जेव्हा आपलं बहुमत त्या ठिकाणी त्यांचं बहुमत हे नाहीसं होतं म्हणा किंवा काही कारणास्तव त्यांचं बहुमत जातं किंवा अपक्षांनी दिलेला पाठिंबा काढून घेतला जातो किंवा इतर काही राजकीय कुरबुरींमधून त्या ठिकाणी त्या सरकारला पाठिंबा दिलेल्या पक्षांनी पाठिंबा काढून घेतला, तर असं सरकार अल्पमतात येतं आणि ते सरकार पडतं. इतर पक्ष जेव्हा सरकार स्थापन करायला तयार होत नाहीत त्यावेळेला पुन्हा एकदा नव्यानं मुदतीपूर्वीच निवडणुका घ्याव्या लागतात. त्याला मध्यवर्ती निवडणुका असं म्हणतात. आता पोटनिवडणुका हा देखील टिपेचा भाग होऊ शकतो. त्या दोघांपैकी एखादा प्रश्न टिप म्हणून येऊ शकतो. पोटनिवडणुका म्हणजे काय, तर बऱ्याच वेळेला लोकसभा, विधानसभा किंवा स्थानिक शासन संस्था म्हणजे महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायता, कॉन्टोन्मेंट बोर्ड यांच्या किंवा त्या ठिकाणी जिल्हा परिषद, पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत यांचे काही प्रतिनिधी एकतर राजीनामा देतात किंवा त्यांचा कालावधी पूर्ण होण्या अगोदर त्यांचा मृत्यू होतो काही कारणास्तव आणि त्यामुळे ती जी जागा रिक्त होते, ती जागा 5 वर्ष तर आपल्याला रिक्त ठेवता येत नाही. मग त्या जागेसाठी पुन्हा निवडणूक घेतली जाते आणि निवडणूक घेऊन त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे निवडणूक घेतली जाते आणि मग पुन्हा एकदा लोकप्रतिनिधी हा त्या ठिकाणी निवडून येतो आणि ती जागा भरली जाते. अशा पद्धतीने निवडणुकीचे हे 3 प्रकार हे देखील आपण लक्षात घ्यायचे आहेत. 3 प्रकार सांगितलेत: सार्वत्रिक निवडणुका, मध्यवर्ती निवडणुका आणि पोटनिवडणुका. आता शेवटचा जो मुद्दा आहे तो आपण बघूयात अत्यंत थोडक्यात. बघा मित्रांनो, 8 ऑक्टोबर 2010 रोजी भारताच्या निवडणूक आयोगाने तज्ज्ञांचा समावेश असलेली एक समिती जी नेमली होती आणि आता जे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आलेलं आहे याच्यावर बटन दाबलं की आपण ज्या पक्षाला आपल्याला वोटिंग करायचं आहे त्याच पक्षाला आपलं मत गेलं आहे हे आपल्याला कसं कळणार, ते कळावं म्हणून इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्रामध्ये मतदानाची पडताळणी व्हावी, त्या पडताळणी होऊन त्याची खात्री व्हावी मतदाराची म्हणून व्हीव्हीपॅट नावाचं म्हणजे वोटर व्हेरिफिकेशन पेपर ऑडिट ट्रायल हा जो काही त्या आहे तो त्या ठिकाणी जोडला गेलेला आहे. म्हणजेच थोडक्यात प्रिंटर आहे हा एक छोटासा आणि हा प्रिंटरचं मशीन हे त्या EVMला जोडलेलं असतं आणि आपण जेव्हा एखाद्या उमेदवाराला बटन दाबतो त्याला मतदान करण्यासाठी त्यावेळेला त्याची पावती प्रिंट होत बाहेर येते. ती काही क्षण तुमच्या समोर असते 40 सेकंद आणि मग ती पावती त्या ठिकाणी ड्रॉप बॉक्स म्हणतात त्याच्यात ती पडते आणि तुम्ही ती पाहू शकता की मी ज्याला उमेदवाराला मत दिलेलं आहे त्यालाच ते मत त्या ठिकाणी दिलेलं आहे किंवा नाही आणि मग आपली कन्फर्मेशन म्हणजे आपली पण खात्री होते आणि निवडणुकीमधील गैरप्रकार रोखण्यासाठी हे देखील एक महत्त्वाचं पाऊल आहे. हे देखील आपण लक्षात घ्यायचं आहे. चला तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण राज्यशास्त्राचा हा जो काही दुसरा धडा होता निवडणूक प्रक्रिया हा देखील या ठिकाणी बघितलेला आहे. ही व्हिडिओ थोडीशी मोठी झालेली आहे, 1 तास आणि 7-8 मिनटाची जवळपास ती झालेली आहे, परंतु तुम्ही ती नक्की बघा. याच्यात अधिकाधिक सविस्तर बोलण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. स्कूल हिस्ट्री ऑनलाईन या चॅनलला तुम्ही मोठा प्रतिसाद देत आहात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद.